नमस्कार मंडळी. सगळीकडे खूप मस्त थंडी पडले आणि थंडीच्या दिवसात भूकही खूप लागते. घरी तर काहीच भाजी नव्हती आणि काय करायचं काहीच सुचत नव्हतं. आणि मग आमच्या आहोंना भाजी आणायला सांगितली आणि त्यांनी आणली ढीगभर भाजी. भाजीचं पूर्ण दुकानच घरी घेऊन आले ते. मस्त अशी फ्रेश आणि हिरवीगार भाजी मला बघूनच खूप समाधान वाटले. हिवाळ्यामध्ये भाजी खूप फ्रेश आणि सुंदर ताजी ताजी भेटते. हिवाळ्याच्या दिवसात मस्त अशा पालेभाज्या हिरव्यागार आणि फ्रेश भेटतात. हिरवीगार ताजी ताजी पालक, कांद्याची पात, मेथी, कोथिंबीर सगळ्या पालेभाज्या आहेत या. ह्या भाज्या बघून मला काय करायचं काही सुधरतच नाहीये. घरी पालेभाज्या सर्वांनाच आवडतात. मग कोणती करायची, मेथी करायची काय कांद्याची पात करायची का पालक करायची मला टेन्शन आलं. आणि त्यांनी सुकी मच्छी पण आणलेली. त्यात होता आज बुधवार आणि बुधवार असले की घरी आमच्या नॉनव्हेज असतं म्हणजे असतं. आमचे आहो म्हणजे भाज्यांमध्ये एक्सपर्ट. काय घ्यायचं घरी काय लागतं ते त्यांना सगळं माहिती. त्यांनी कांदा, टोमॅटो, वांगी आणि लसूण, आलं, बटाटा ही सगळ्या व्यवस्थित भाज्या आणलेल्या. बघू शकता मस्त वेगवेगळ्या प्रकारचे वांगीही आणलेले आहेत. काटेरी वांगी आहेत, पांढरी, हिरवी. या सीझन मध्ये भेटणाऱ्या सगळ्या भाज्या त्यांनी आणलेल्या आहेत. देशी गवार आहे, घेवडा आहे, ढबू मिरची, उसावरची शेंग, कारली, पापडी आणि खास म्हणजे माझ्या आवडीचे या सीझनला मिळणारे मटार ही पण भाजी त्यांनी आणली. एवढ्या सगळ्या भाज्या बघून मला खरंच काही कळत नव्हतं की ह्यातलं काय करायचं. मग मी त्यांनाच विचारलं. त्यांनी सांगितलं मला कांद्याची पात कर कोलिंब घालून आणि तसंही आज बुधवारच आहे. आणि मुलींनी सांगितलं तिच्या आवडीची डाळ वांग्याची आमटी कर. आणि मग केली सुरुवात. कुकरमध्ये मी तुरीची डाळ घेतली. ही 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ. त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि डाळ शिजण्यासाठी मी कुकर ठेवून दिला गॅसवर. तोपर्यंत मी इथं बाकीची तयारी करायला घेतली. मुलीलाच काय मलाही खूप आवडते डाळ वांग्याची आमटी. ही आमटी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये प्रसिद्ध आहे. अगदी घरोघरी आठवड्यातून 2-3 वेळा तर अशी आमटी असते म्हणजे असतेच. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माहित नाही किंवा तुम्ही कधी बनवला नसाल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा डाळ वांग्याची आमटी. मी असे वांगी कट करून घेतले आहेत. बघू शकता मस्त हिरवीगार फ्रेश अशी वांगी आहेत. ही वांगी चवीला खूप छान असतात. मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वांगी वापरू शकता. बघू शकता तुम्ही एका वांग्यामध्ये मी 8 पीस केले आहेत. तुम्हाला जर बारीक मोठे करायचे ते कोणत्याही तुम्ही शेपने वांगी कापू शकता. माझ्या लहानपणी मी एकदा एका गावी लग्नासाठी गेलेलो. त्या दिवशी आदल्या दिवशी हळद असते. त्या दिवशी संध्याकाळी जेवण तर होतंच पण दुपारच्या टायमाला भरपूर अशी लोक जमलेली. त्यावेळेला अचानक काय करायचं त्यावेळेला भात आमटी केलेलं त्यांनी आणि डाळ वांग्याची अशी आमटी बनवलेली. तेव्हापासून मला खूप ती आमटी आवडते. ते अजूनपर्यंत मी ती चव विसरली नाही आणि हीच चव मी तुम्हाला आज दाखवत आहे. तुम्ही पण मिस करू नका. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. लोक म्हणजे पाहुणे बरं का. घरी भरपूर पाहुणे जमल्यावर अचानक जेवण काय करायचं सुधरत नसेल त्यावेळेला तुम्ही असा भात आमटीचा बेत करू शकता आणि त्यामध्ये डाळ वांग्याची आमटी बनवू शकता. आमटीसाठी 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत म्हणजे बारीक चिरून घेतलेले आहेत. लसणाचा एक गड्डा म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या चांगल्या खलबत्त्यात मी ठेचून घेतल्या. लसूण भरपूर घालायचा आमटीला. मस्त चव येते लसणामुळे. अगदी साधी सिंपल पण छान चवीची आमटी होते. बघू शकता आमटीला लागणारे सर्व साहित्य मी तयारी करून घेतलेली आहे. कुकरला डाळ ही छान शिजलेली आहे आपली. कुकरला डाळ शिजवण्यापेक्षा तुम्ही पातेल्यातही डाळ शिजवून घेऊ शकता. त्याने मस्तच होते आपल्या आमटीला चव छान येते आणि चुलीवर केली तर आमटी अप्रतिमच. पण आता चूल तर नाहीच. आज जेवणासाठी खूप उशीर झालेला त्यामुळे मी कुकरला डाळ शिजवून घेतलेली आहे. पातेल्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल घेतलं आणि जिरं चांगलं फुलवून घेतलं. ठेचलेला सगळा लसूण यामध्ये मी टाकून चांगलं कलर बदलेपर्यंत लसणाचा परतून घेतलं. मस्त असा फ्रेश हिरवागार कढीपत्ता त्यामध्ये टाकला. कढीपत्त्याने मस्त फ्लेवर येतो आमटीला. 2 टोमॅटो बारीक चिरलेले त्यामध्ये टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. सगळी वांगी मी यामध्ये टाकलेली आहेत आणि आता मस्त आपल्याला परतून घ्यायचंय. अर्धा मिनिट मस्त तेल सुटेपर्यंत सगळं आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे 1 चमचाभर. हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि 2 चमचा कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे यामध्ये. हे सर्व मी व्यवस्थित परतून घेणार आहे 1 मिनिटभर. तुम्हाला तिखट जेवढं आवडतं त्या प्रमाणात तुम्ही चटणी यामध्ये टाकू शकता. तुम्ही तुमच्या घरचा कोणताही वापरण्यातला मसाला या ठिकाणी टाकू शकता. 1 चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला मात्र टाकायला विसरू नका. व्यवस्थित परतून झाल्यावर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे 1 वाटीभर. व्यवस्थित परतून घेतलं. याला उकळी आल्यावर मी सगळी डाळ टाकली. कुकरमधली शिजवलेली डाळ आपली छान शिजलेली. परत आधी टाकली असती तर पूर्ण गाळ झालं असतं. त्यासाठी मी आधी पाणी टाकलं. चांगली उकळी काढली.
त्यातच आपली वांगी अर्धी शिजलेली आहेत. मग नंतर डाळ टाकली. तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्येच डाळ टाकू शकता. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. तुम्हाला आमटी घट्ट पातळ कशी आवडते त्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकता. ही आमटी अशी थपथपीत दाटसरच छान लागते. अशा थंडीतून पिण्यासाठीही खूप छान लागते. याबरोबर तुम्ही गरमागरम भाकरीही चुरून खाऊ शकता. 1 मिनिटभर आमटी आपण शिजण्यासाठीच ठेवली. तोपर्यंत मी तर कांद्याची पात स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेत आहे. आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीचा एक प्रकार दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही कधी केलाही असाल किंवा केला नसाल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. सुकट म्हणजेच कोलिम घालून मी कांद्याची पात करत आहे. तर अशी वाफेवर कोलिम घालून कांद्याची पात अप्रतिम लागते गरमागरम भाकरीसोबत. कांद्याची पात चिरेपर्यंत आपली आमटी मस्त झाली आहे, बघू शकता. वांगी पण छान शिजले आहेत. वांगी शिजायला काही वेळ लागत नाही. एका वाफेतच मस्त वांगी शिजतात. मंडळी, तुम्ही जर आमटी अशी कधी केला नसाल किंवा तुम्हाला माहितीच नसेल तर नक्की या पद्धतीने आमटी करून बघा. घरचे आवडीने खातील. घरचे मंडळी खुश तर आपण खुश, बरोबर आहे ना? आणि लहान मुलेही आवडीने आमटी भात खातील. मुलांच्या तोंडाला या आमटीमुळे चव येईल आणि 2 घास जास्तच खातील. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. कोलिम मस्त असा मी भाजून घेतलेला आहे. कोलिम असा मस्त पहिला भाजून घेतला की त्याची भाजीमध्ये चवही छान येते आणि वासही येत नाही त्याचा. कधीही कोणतीही सुकी मच्छी असली की ती पहिला भाजून घ्यायची, मग धुवायची, म्हणजे वास नाही येत. कोलिम मी स्वच्छ धुवून घेतला. आता मी तव्यामध्ये मस्त 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे आणि पातीचाच कांदा मी घेतलेला आहे आणि तो चांगला भाजून घेतला. पातीचा कांदा पटकन भाजला जात नाही, त्यामुळे मी 1 चमचा यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित कांदा परतून घेतला. मी याच्यामध्ये कांद्याची पात टाकत आहे. सगळी कांद्याची पात मी यामध्ये घालत आहे. कोलिम घालून या पद्धतीने कांद्याची पात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. झटपट होते आणि 2 घास जास्तही जातात. गरमागरम ज्वारीची, बाजरीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. मग अशी आपण भाजलेला कोलिम मी स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेला आहे. 1 टोमॅटो टाकला आहे बारीक चिरलेला. आता हे सर्व 1 मिनिटभर सगळं परतून व्यवस्थित घ्यायचं आणि ही भाजी वाफेवरच करायची आहे. अजिबात पाणी घालायचं नाही. ते मीठ आपण आधीच टाकलेलं आहे कांदा भाजताना. आता मी अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि 1 मिनिटभर मस्त अशी परतून घेतली भाजी. या भाजीला काही वेळ लागत नाही, अगदी झटपट होते. 1 मिनिट तव्यातच आपण अशी फिरून फिरून भाजी चांगली शिजवून घ्यायची. बघू शकता भाजी आपली तयार आहे. किती सुंदर दिसत आहे. चव मात्र मिस करू नका. या पद्धतीने नक्की करून बघा. याच्यासोबत खायला गरमागरम तांदळाची भाकरी करत आहे मी. अशी भाजी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत टिफिनलाही करू शकता. ही जास्त मसाले न वापरता अगदी झटपट पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या यांना ही भाजी खूप आवडते. याच्यासोबत अशी गरमागरम तांदळाची भाकरी असली तर एकच नंबर. तांदळाचं पीठ मी मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि एक गोळा काढून मस्त भाकरी थापून घेत आहे. गरमागरम भाकरीसोबत कोणतीही भाजी मस्त लागते. तर मंडळी, आजचे जेवण तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही ऐन वेळेला जेवण काय करायचं सुचत नसलं तर माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझ्या सगळ्याच रेसिपी अगदी साध्या, सिंपल आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत. मंडळी, जेवण बनवणे म्हणजे एक कलाच आहे. जेवण बनवण्याच्या पाठीमागे आपल्या भावना महत्त्वाच्या आहेत. जे आपण प्रेमाने आणि मनाने करतो ते जेवण अप्रतिमच होते. चला तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. माझी ही रेसिपी कोण कोण पाहत आहे, कुठल्या कुठल्या गावातून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.